मग यशोदाबाई कुठे गेले तुमचा नवरा? गुणवंत भाऊ कुठे आहेत म्हणलं? द्या आवाज द्या. हे आला म्हणा, मनोज आला म्हणा, आवाज द्या. घर नाहीत ना ते, घर नाहीत ना. गेले कुठे गेले तर? हो घर नाहीत ते. काय गोष्ट करून राहिल्या? घर नाही तर मागा मी आलतो तुम्ही म्हणा घर नाही म्हणा. माझ्या ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे आहेत का नाही तुम्हाला? इकडं मग भाजी घ्यायचा टाईम मला ट्रॅक्टरचं काम नाही गेलं माझं. खडकू रुपया नाही म्हणलं. द्या आवाज द्या, नाटकं नका करू. घरातच आहेत ते. द्या आवाज द्या द्यायले. हो अरे बाबा नाहीत ना घरात नाही ते. तुम्हाला खोटं बोलून राहिले का मी? पहा तुम्ही घरात नाही जाऊन पहा, नाही तर तुम्हाला खोटं वाटत असेल तर. नाहीत ना ते. मग मी पाहत नाही तुमच्या घरन बरं. मला तेवढंच काम आहेत का घर पाहायचे? आवाज द्या मोकळ्याने द्यायला. हो जिथे कुठे असतील आवाज द्या द्यायले. हो मला नको सांगू. आता मनोज भाऊ काय सांगू तुम्हाला? तुम्हाला पहा म्हणलं ना घरात नाही राजे हो. नाहीत ना ते, शपथ नाही घरात नाही. नाहीत बा, माझ्या लेकरा बायाची शपथ घेऊन सांगू राहिली. हो घरात नाही नाहीत ना ते. हो बाहेर गेले कुठे गेले तर. हो काय बापा बाया खोट्या शब्द घालून राहिलं बापा. हट पैसे द्यायचे नाहीत का तुम्हाला? मला पैसे द्यायचे नाहीत का म्हणलं? सांगा तुम्हाला. खरं खरं सांगा द्यायचे का नाही द्यायचे तर. नाही ना मनोज भाऊ, द्यायचे ना तुमचे पैसे द्यायचे. हो देतो हो आल्यावर देतो ना. यशोदाबाई काही येते तुमच्या पैसे? पैसे काही मागायला आले की पैसे नाही 12 महिने पैसे नसतात का तुमच्या पैसे? द्या माझे पैसे, सांगू नका मला काहीच. नाहीत ना मनोज भाऊ, मी लेकरा बायाची खोटी शपथ घालीन का सांगा बरं तुम्ही? काहीच नाही माझं, काहीच नाही. शपथ नाही बा. तुम्हाला घर पहा म्हणलं बा, घरात नाही काही सापडत नाही. बाहेर गेलेत ना ते. मग खोटं बोलीन का मी? काय बाबा काही समजून नाही राहिलं मला. काही भेटत पैसे काय नाही. मग सबंध झालं तसेच म्हणते तर. मग आता घरी आल्यावर बाबू त्याला पैसे द्यायला बा माया. मा बुडा बोलू राहिला मला. घरात नाही घेतलं नाही मला. पैसे जमा कर म्हणे माझ्या बाबा म्हणे पहिले. हो तर मी पैसे जमा करायला आलो आज. आता सांगा. हो ना बापा, सांगतो ना मनोज भाऊ, सांगतो ते आल्यावर हमखास सांगतो. हो कडक इंटिमेशन दिले म्हणा मनोज, सांगा त्याले. नाहीतर पैसे दिले नाही तर बोकळ्या आहे ना दारी हे बकरी सोडून नेईन म्हणलं मी. आता तुम्हाला पण सांगू राहिलो मी मराठीतनी. आता सांगू राहिलो मला उद्याच्या उद्या पैसे लागन, नाहीतर हे बोकळ्या सोडून नाही तुम्ही. इकून टाकतो तिकडे बाजारात नाही. बाबा आला मोठा बोकळा सोडून देणार. हात तर लावडतो ये बरं म्हणा बोकळा याले. सांग तुले गाले मग रिपोर्ट देतो ना माझा डायरेक्ट. मग केसच ठोकतो बाबू. हात लाव फक्त मा बोकळाले. मा होय ते त्याचं थोडी होय. मग काय बिचारे यमुने दे ना दे ना म्हणलं. माझ्या बायकोनच का तू? माझ्या बायकोनच का म्हणलं? दे ना 100 रुपये. 100 रुपयाला एवढा माग झालो का मी? वापस देतो ना तुले. वापस देतो. दे 100 दे. हो दे. नाही बा मा का गोळ्या द्या सरल्या का म्हणले तुमच्या? मापाशी कुठले पैसे नाहीत मापाशी. असले तर देतो नाही मी. मग काय बिचारे दे ना. माझ्या बायकोनच का तू? माझ्या बायकोनच का तू? दे. आता माझ्या कसा नवरा आहे माही. तुम्ही मला पैसे द्यायला पाहिजे का? मला तुम्ही मागू राहिले? तुम्हाला अक्कल आहे मला काही कवडीची? तुम्ही द्या मला खर्च पाहायला पाहिजे. मग घरातनी सामान आणायला लागते. साखर झाला म्हणलं घरातला. द्या साखर आणायला पैसे देता का? द्या. दे ना. आले ना तुले लाडके बहिणीचे पैसे आले मला माहित आहे. चल दे ना. का लय मागू राहिलो का? 100 रुपये आले. 100 रुपयेच तर मागू राहिलो. चल दे बरं. दे मस्त पैकी. हो माय मस्त बायको आहे माई. लाडाची बायको आहे. छान बायको आहे माई. दे बरं. दे बाई. दे मा. दे 100 दे. लय ना मागू राहिलो. दे मा. दे. काही मला लाडू गोळी लावून हरभराच्या झाडावर नका चढू. माझ्यापाशी पैसे नाही तर मी देतो नाही. जा तुम्ही तिकडे काही कर तिकडे करा. मला नका सांगू. मग लोकांच्या काय कामाला जायचं जीवारी तुम्ही मला. सबंध जागेवर पाहिजे आहे तर कुठून देऊ मी पैसे? मी पैसे नाहीत माझ्याजवळ. दे ना. काय 10 रुपयाला मागून राहिलो? 100चे 500-600 करून आणतो. 1000-2000 करून आणतो. त्याच्यासाठीच ते मागू राहिलो. मग आकडा लावाले. मग काय 10 रुपयाला मागू राहिलो? गंजीपत्ता खायला मागू राहिलो? मग बात्ता आणतो मी. पाय ना 100चे किती मोठे करून आणतो. मग वापस घेतोय. 100 नाही चाल 500 रुपये घे. 100चे 500 घे. चल दे मोकळ्यानं. आता ते देशील? बापा म्हणजे वरली लावा पाहिजे तुम्हाला पैसे नाही? वरली लावले पाहिजे का? मग तर बापा 1 रुपया देत नाही मी आता. आता देत नाही मी. आता तर कशीच देत नाही. हो आता 1 रुपये देऊ राहिली होती मी, पण आता काही देत नाही. आता 1 रुपया देत नाही. दे ना. दे म्हणून राहिलं ना तुला. दे म्हणून राहिलं ना. दे ना मोकळ्यानं. तुला गरीबीत नाही राहत, झोपड्यात नाही राहत का? तुला श्रीमंत बनायचं नाही का? तुला नवऱ्याला मोठं झालं ते वाटत नाही का बा? आपल्या नवऱ्यानं मोठं व्हाव, गाडी घ्याव, घरी 2 व्हीलर, गाडीवर बसून हिंडाव फिराव इकडे तिकडे, तुला वाटत नाही का काही? चल दे मोकळा ना. मग श्रीमंत हो आपण. दे इकडे. मला नाही व्हायचं श्रीमंत. मला गाडीवर नाही बसायचं. काहीच नाही. मी हाव पैदलच जात देईन मी. हो पण पैसे देत नाही मी. जा तिकडे काही करा तिकडे. अरे का रे केशा? हस ना घरी बाबा. मी म्हणलं गेला का कुठे? अरे पाटील तुम्ही आले का? पाटील मी काय म्हणत होतो? बरं आले तुम्ही. काम होत तुमच्या संग. हो मासंग का? मासंग काय काम आहे बाबा तुले? मला आहे बाबा संग काम. मासंग काय काम आहे तुले? हो काम होतं. द्या बरं. 100-200 रुपये द्या बरं. हो काम होतं मला अर्जंट पैकी. द्या संध्याकाळला वापस देतो. द्या बरं. द्या 200 द्या 200. हो
200 दे 200 काय लागलो ते 100 200 हमेशा मागत राहते मला असे करू करू किती झाले तो अंगावर पैसे असेच मायाबीन काय मिळाले मिळ नाही मग पैसे काय नाही माझेच पैसे दे तू ट्रॅक्टरचे राहिलेले मग 7,000 बिल आहे म्हणलं त्या अंगावर चल काही देतो चल दे लवकर दे आत्ताच्या आत्ता मला वसुली सुरू आहे चल दे पटकन काय राजा पाटील काही मागता पैसे आता कुठे मापाशी पैसे आहेत मीच तर मा बायकोला 100 रुपये मागू राहिलो ते म्हणे देत नाही म्हणते मग माझ्याजवळ नाहीत पैसे सध्या हो आल्यावर देईन गळ्या मी माझ्याजवळ खडकू नाही आता काय सांगू तुम्हाला मग काय समजून नाही राहिला बाबा तू डायरेक्टच बोलू राहिला तू आल्यावर जवळ देईन आता नाही हे नाही ते नाही असं चालणार नाही म्हणले मग खायला प्यायला हो का मी कोणाचे चाल पैसे दे म्हणलं आत्ताच्या आत्ता नाहीतर नाही तुम्ही घरातलं सामान काही दे पटकन बाबा घरातलं सामान बाबा काय आहे आमच्या घरात नाही म्हणलं माणूस भाऊ काहीच नाही पा गॅस नाही काय नाही माणसानं गॅस होता ते गाळून ठेवला मग भांडे गुंडे 2-3 आहेत मग गिलास 2च आहेत पाणी प्यायले मग काहीच नाही आमच्या घरात नाही जा ना ते ना राहिले सुरलेलं मग सगळं निघून टाकलं माणसानं मग बापा बाबा भांडेकुंडे खरे केशा हरामखोरा भांडेकुंडे इकले का तो घरातले काय केलं तू एवढं पैसेच काय केलं तुझ्या काय करणार आहे तर वरली आकडे मग त्याच्यात नाही मग 100चे 200 आणतो करून 200चे 300 300चे 400 असे करू पण इकून इकवाक केलं माणसानं मग गॅस इकला सर्व ते हे केलं आता इंदावर स्वयंपाक करायचं काम पडू राहिलं आम्हाला मग बापा केशा हरामखोरा मला वाटलं नव्हतं लगा तू असं पण आहे म्हणून लगा असं पण इकवाक केलं तो हरामखोरा आता माय पैसे कसे देशील रे तू माय पैसे कसे देशील म्हणलं 7,000 रुपये सांग ना पाटील देतो ना मी तुमचे पैसे देतो म्हणून तर म्हणलं तुम्हाला 200 द्या 200 आणतो ना मी 2,000 करू नाही आणले तर मग म्हणा तुम्ही पैसे द्या फक्त पैसे द्या पहा तुम्ही फक्त माय जादू तर पहा द्या पैसे द्या फक्त अरे हुडलं का हरामखोरा आता तुला 1 रुपया देत नाही लगा हुड चल होय तिकडे चाल निघ पटकन तू मग पाटील देऊन तर पहा नाही द्याल ना तुम्हाला 200चे 2,000 मग म्हणा तुम्ही फक्त हो तुम्ही द्या तर तुम्ही पैसे देऊन पहा मला 200 द्या फक्त लो मागत नाही डबल जिंदगीत पण मला देऊ नका तुम्ही पहा ना जादू तर पहा मग द्या पैसे द्या नाही हो माणूस भाऊ देऊ नका म्हणलं देऊ नका अजिबात देऊ नका पैसे द्यायले हुड मी का मिळाला हो का मी नाही द्यायला पैसे आता तर 1 रुपया देत नाही हो आता कसं देत नाही मी रमण भाऊ मी काय म्हणून राहिले म्हणलं यायला कामाला नाही जाणं तुमच्या यायला तुमच्या कामाला नाही पैसे काटत राहा मग तुमचे पैसे घेऊन घ्या मग यायला कामाला नाही जा तुम्ही नाही संग नाही यायला जा मायाबी नेल नको कामाले मायाबी नेल कामाला नेलं सबन वावरातलं सामान इक करायचं होय मग बरं तसं म्हणलं येऊ का मग पडेल कामाला उद्यापासून येतो मग येऊ का हट गळी नाही पाहिजे आपल्याला गळीची आवश्यकता नाही ना आपल्याला मीच पाहिजे असतो सबन काही काम नाही गळ्याचं जा ना म्हणलं भाऊ घेऊन जा ना तेवढा दादार इथू काटायचं कुठे तुम्ही हात याच्यात घालता मग हे का पद्धतीने ढोरायला वरण गिरणं हे ते मग जा घेऊन जा यायले मग नाही ना आवश्यकता नाही मी पाहतो मी कापाचं काम नाही आपल्याला वर्ण फरणं हो डायरेक्ट ढोरं सोडत असतो मी अंधरे हो बरं मग तुमच्या पैशाचं मग आता कसं म्हणलं मग तुमचे पैसे कसे द्यावं आम्ही आता नाही ते पैसे द्यायचा आता सोयाबीनचं पीक आल्यावर द्यायचं आता मला हो सध्या काही देऊ नका तवाच मागीन मी हो बरं फोकणीचं आता हे डुबरं मारते असलं पाहिजे घरी तरच तर जमते आपला मेळ हो आहे का नाही काय म्हणून घरी यांना दिले पाहिजे लगन पैसे आता हो याच्याकडून नाही जर अशा हो मारती रे हाच का म्हणलं घरी मारती मनोज पाटील येत का बोला पाटील बोला काय म्हणता मारती घर नाही ना घर नाही मारती वावरात गेला हो वावरात गेला का बरं काय मग काय फायदा आहे आता मग जाऊ द्या आता हो काय झालं काय झालं काय म्हणलं सांगा ना मला सांगा काय झालं सांगा बोला काय नाही आपले ट्रॅक्टरचे पैसे नव्हते राहिले उधारी वसुली करणं सुरू आहे 10,000 आहेत मार तिकडे ते आल तो मागायले बापरे दिलेच नाही का तू पैसे त्यानं पैसे दिलेच नाही का तू अजून नाही ना काय 2 वर्ष होऊन राहिला देतो म्हणते काय देऊ काही राहिला नाही असतील तर द्या ना तुम्ही तर बाबा लय तंगी सुरू आहे राजा काका लय तंगी सुरू आहे म्हणलं ट्रॅक्टर माझ्या सर्व्हिसिंग करावं लागते हो माझ्याजवळ पैसे नाही तर टायर बदलायला लागते ट्रॅक्टरचे हो बरं ते आल्यावर भेटतो ना मग त्याले ते आल्यावर भेटतो मंजू त्याले मग हो तुमच्याजवळ नाहीत का असतील तर द्या ना बाबा एकाच घरचे वाना त्याला काय म्हणू मी तुम्ही देसान तर तुम्ही द्या आहे का नाही त्याला म्हणत नाही मग मी नाही ना ते वावराचं असं पण ते वेगळं असते ते हो मी काय नुसतं ते झंझट घेते हो त्याला देऊन टाकलं ते सबन हो तूच पाहिजे जाय म्हणले वावर येते तूच ते व्यवहार करत जाय म्हणलं ते हो मला नको सांगत जाऊ म्हणलं हो तर ते आल्यावर मग बोलता त्याले मागजू त्याले हो देते ते हो आता देतील का 2 वर्ष झाले भंडावर आला ना आता काय देते मग काय म्हणलं ऐकू ना काय म्हणलं
काय नाही भेटू ना मग मारतेले. हा मारतेला भेटतो मागतो मग. हो 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 त्याला भेटतो ना मागतो मग. हा हो माय बी काय करावं काय समजून नाही राहिलं राजा. हो म्हणलं मारतेचा पुढं देईन पैसे लेखाचा. हे लेखाचा लय भंटन लिंगाला. हो हे म्हणते मारतेला मागा म्हणते. मग पैशाला घाटा नाही बरं यायचे पैसे, पण पैसे सोडू नाही राहिले लेखाचे. काय करावं काय सुचू नाही राहिलं मला आता. हो ना बुडा घरात घेते का नाही म्हणजे काय मला उधारी जमा केल्याशिवाय येऊ नको म्हणते घरात नाही. काय करावं घरी जावं का कुठे जावं काय समजून नाही राहिलं मला आता. हो काय करावं बाबा. हट मॅट झालं डोसकं. भूक लागली राजा. काय करावं काय समजून नाही राहिलं मला आता. काय घरी जावं का काय करावं. जाऊ दे तिकडे जातो आता घरी. फोकात गेले हे उद्या फुद्यारे आता. हो आता जेवल्यावरच मागतो. आता काय आहे ते जेवल्यावरच माझा दिमाग काम करीन. त्याच्याशिवाय का माझा दिमाग काम नाही करत आता. हो जाऊ तिकडे. बुडा बोलला तर बोलला. खाता येते जराशी बोलणे पाहता येते मग पुढच्या पुढे. हो